नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक आता संपली आहे. देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानावरून आता बाहेर पडलेले आहेत. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली आहे. जवळपास 1.5 तासांपेक्षा अधिक वेळ देवेंद्र फडणवीसांनी या तीनही नेत्यांसोबत चर्चा केली आहे. अजित पवार गटाला अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले होते. जवळपास 1.5 तास देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्याचबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि इतरही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे. आणि आता सुनील तटकरे यांच्या निवासस्थानावरून देवेंद्र फडणवीस हे रवाना झालेले आहेत. पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा आज पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला अद्यापही फोन आलेला नाही. प्रफुल्ल पटेल हे अद्यापही केंद्रातून फोन येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अजित पवार गटाला अद्याप तरी एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचंच पाहायला मिळतंय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न कुठेतरी फडणवीसांकडून केला जातोय का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप यांच्याकडे. संदीप, जवळपास 1.5 तास चर्चा झालेली आहे. कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला आहे का? अगदी बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतलेली आहे आणि जवळपास 1 तास चर्चा केलेली आहे. सागर, देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते, ज्या ठिकाणी अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे स्वतः, त्याचबरोबर धनंजय मुंडे हे सगळे नेते होते. मी आता ही थेट दृश्य दाखवतोय. देवेंद्र फडणवीस हे बाहेर पडल्यानंतर सागर, आत्ताच काही वेळापूर्वी प्रफुल्ल पटेल हे देखील बाहेर पडलेले आहेत. काही तास शपथविधीला फक्त शिल्लक आहेत, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यापूर्वी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही एक नाराजी म्हणावी लागेल, ती नाराजी दूर झाली आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. प्रफुल्ल पटेल यांनी देखील कुठलीही प्रतिक्रिया न देता ते इथून रवाना झाले आहेत, म्हणजे बाहेर पडलेले आहेत. आत्ता आतमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे इतकेच जे नेते आहेत ते फक्त आता आतमध्ये आहेत. कदाचित ते देखील बाहेर निघू शकतात. आपण पाहतो सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची ही गाडी आपण समोर पाहतोय, ते आता बाहेर पडतात. अजित पवार मात्र आतमध्येच आहेत. अजित पवार देखील त्या गाडीमध्ये आहेत. अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे असं तिघही हे नेते या समोरच्या गाडीमध्ये आहेत. आपण पाहतोय आता हे निघालेले आहेत. कुठं जाणार आहेत माहीत नाही. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाला कुठलीही एकही जागा मिळणार नाही. दादा आपण पाहतोय अजित पवार स्वतः या गाडीमध्ये आहेत, छगन भुजबळ देखील आहेत. मात्र कुठलीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आणि ती इथून रवाना झालेले आहेत. प्रफुल्ल पटेल पहिल्यांदा बाहेर पडले आणि मग आता अजित पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे तिघही बाहेर पडले आहेत. आत्ता बघावं लागेल. आपण पाहतोय समीर भुजबळ देखील त्या गाडीमधून आता निघालेले आहेत. महत्त्वाचं हेच आहे की शपथविधी कार्यक्रमाला आता जातात का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण अजित पवार यांना देखील आहे. मात्र ते आता ह्या शपथविधी कार्यक्रमाला जातात की नाही हे बघावं लागेल, कारण आत्ता अद्यापपर्यंत त्यांच्या बाबत कुठलीही घोषणा जी आहे ती झालेली नाही. सागर, एकंदरीतच पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीचा जो निकाल होता त्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यामुळंच भाजपला फटका बसला याची चर्चा जोरदार अशी राजकीय वर्तुळामध्ये होती, सोशल मीडियावर देखील होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील ते ऑफ द रेकॉर्ड बोलताना मान्य केलेलं आहे. त्यामुळं एकच खासदार सध्या आहेत. राज्यसभेत जरी प्रफुल्ल पटेल असले तरी लोकसभेमधून फक्त सुनील तटकरे हे एकच खासदार निवडून आलेले आहेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 50पेक्षा जास्त नेत्यांना पंतप्रधान निवासस्थानावर बोलवण्यात आलं होतं, ज्यांना मंत्रिपदाची शपथ आज संध्याकाळी दिली जाईल. आणि आपण जर पाहिलं तर अजित पवार यांच्या पक्षाला मात्र कुठलंही निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. तेव्हापासूनच नाराजीची जी चर्चा होती ती होती. आता देवेंद्र फडणवीस हे भेट घेऊन निघालेले आहेत. अजित पवार आज शपथविधी कार्यक्रमाला जातात की नाही हे संध्याकाळपर्यंत आपल्याला समजू शकेल. सागर, नक्की संदीप, पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येणारच आहोत. मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवार गटाच्या एकाही खासदाराला, अर्थात सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना केंद्राकडून फोन आलेला नाही. त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार नसल्याचंच सध्या राजधानी दिल्लीमध्ये बोललं जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे जवळपास 1.5 तास सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी होते. या ठिकाणी अजित पवार गटाचे अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते, त्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. या सर्वांसोबत देवेंद्र फडणवीसांनी जवळपास 1 तास ते 1.5 तास चर्चा केलेली आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानावरून निघाले आणि देवेंद्र फडणवीसांपाठोपाठच स्वतः अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि इतरही नेते या ठिकाणावरून रवाना झालेले आहेत. त्यामुळे हे सर्व नेते आता
पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजित पवार गटाला अद्यापही फोन आलेला नाही, त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार की नाही हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे। सध्या तरी माहिती मिळते की अजित पवार गटाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये जवळपास 50 नेत्यांना, सर्वच घटक पक्ष त्याचबरोबर भाजपचेही महत्त्वाचे नेते या सर्वांना फोन आलेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर नितीन गडकरी, पियुष गोयल, त्याचबरोबर रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ या खासदारांना फोन गेलेला आहे। ते आज मोदी यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। मात्र अजित पवार गटाकडून कुणाला मंत्रिपद मिळणार की मिळणार नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये तटकरेंच्या घरी मोठी खलबत झालेली आहे। जवळपास तास ते दीड तास या ठिकाणी चर्चा झालेली आहे। कुठेतरी देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटाचा एकच खासदार राज्यातून निवडून आला, मात्र अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही। तर मात्र राज्यामध्ये अजित पवार गटावर शरद पवार गटाचे नेते असतील, त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते असतील, काँग्रेस असेल, या सर्वच विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होऊ शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्याची बातमी आपण पाहतोय, अजित पवार गटाच्या एकाही नेत्याला फोन नाही। त्यामध्ये सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर आहेत। या दोनही खासदारांना फोन आलेला नाही, त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता ही धुसर मानली जात आहे। देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी होते। जवळपास तास ते दीड तास देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। मात्र या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी अजित पवार गटाची समजूत काढली आहे का अशी चर्चा सध्या केली जात आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे आता तटकरे यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत। त्याचबरोबर फडणवीसांच्या पाठोपाठ अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे हे एकाच गाडीतून बाहेर पडले। त्यामुळे अजित पवार आता पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठीच निघाले आहेत का असं देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांना या मंत्रिमंडळ सोहळ्याचं निमंत्रण आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच इतरही नेते यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। मात्र सध्या तरी महत्त्वाची बातमी की अजित पवार गटाच्या वाट्याला एखादं मंत्रिपद येण्याची शक्यता ही आता धुसर मानली जाते आहे। कारण प्रफुल्ल पटेल यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना अद्याप आपल्याला एकही फोन आलेला नाही, मात्र आपण फोनच्या प्रतीक्षेत आहोत असं ते म्हणाले होते। मात्र अद्याप तरी अजित पवार गटाचे हे जे दोन खासदार आहेत त्यापैकी एकाही खासदाराला फोन आलेला नाही। त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार नाही अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते। दरम्यान काही वेळापूर्वीच आपण पाहिलं, अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी मोठी खलबत झाली आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि इतरही नेते या ठिकाणावरून रवाना झाले आहेत।